नमस्कार मित्रांनो, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची न्यूज अपडेट आहे। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत आज तोडगा निघणार। यासाठी बैठकीस विविध संघटनांना पाचारण करण्यात आलेले आहे। यामध्ये पेन्शन की मानधनवाढ याबाबत निर्णय होणार। तर मित्रांनो, काय आहे या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट पाहूयात सविस्तरपणे आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तत्पूर्वी मित्रांनो, विनंती एकच असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राइब करा, जेणेकरून आपणास अशाच प्रकारचे अंगणवाडी कर्मचारी रिलेटेड न्यूज अपडेट्स मिळत जातील। तर मित्रांनो, या संदर्भातील सविस्तर न्यूज अपडेट असे आहे। तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर महाराष्ट्र राज्य शासन एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे महिला व बाल विकास विभागासाठी एक पत्र स्क्रीनवर पाहू शकता। या पत्रानुसार मित्रांनो, आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी राज्यातील एकूण 16 संघटनांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी पाचारण करण्यात आले आहे। या बैठकीमध्ये मित्रांनो, या पत्रानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत चर्चा करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे। अंगणवाडी भगिनींनो, या ठिकाणी मला एवढंच सांगावेसे वाटते की या बैठकीच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ मागणीपासून दुसरीकडे वळविण्यात येत आहे। मूळ मागणी आहे मानधनवाढ, जी 26,000 रुपये एवढी आहे। वेतनीय कर्मचारी दर्जा मिळावा अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि शासन आपल्या आंदोलनकर्त्याच्या संघटनांना बोलवत आहे पेन्शनवर चर्चा करण्यासाठी, जी पेन्शन राज्यातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आली आहे। त्यामुळे या बैठकीला किती महत्त्व आहे हे आपणच ठरवावे। त्याचबरोबर अंगणवाडी भगिनींनो, आपण आणि आपल्या संघटनांनी आपली जी मागणी आहे त्याबाबत शेवटपर्यंत ठाम असणे आवश्यक आहे। मी काल ॲक्टिव्ह अंगणवाडी या चॅनेलवर असे ऐकले की आता आम्हाला 15,000 किंवा 10,000 मानधनवाढ केली तरी चालेल। म्हणजेच मित्रांनो, अंगणवाडी कर्मचारी यांच्या संघटनांनी व तथाकथित प्रतिनिधित्व करणाऱ्या चॅनेल्सनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भावनांना व प्रपंचाचा विचार करावा। अशी जर सतत आपली भूमिका बदलत असेल तर माझे बोलणे कटू वाटेल, पण शासन दरबारी आपल्या मागण्यांना मान्य व महत्त्व राहणार नाही। म्हणूनच आपल्या भूमिकावर ठाम राहा, हक्कासाठी लढत राहा, यश नक्कीच मिळेल। तसेच मित्रांनो, उद्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय उत्सव आहे। त्यामुळे ध्वजवंदनास अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमास एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जरी संप असला तरी उपस्थित राहणे योग्य असेल। प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। तसेच आजच्या बैठकीत हिताचे निर्णय हो हीच अपेक्षा। तर मित्रांनो, अशाच न्यूज अपडेटसाठी कनेक्टेड राहा आपल्या पीएम्स नॉलेज हब या यूट्यूब चॅनलशी। धन्यवाद।